मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेती तंत्र या यूट्यूब चॅनलवरती. जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे तूर पिकाचं पूर्णपणे जे काही व्यवस्थापन असतं तर ते कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर या संदर्भात एक सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत अतिशय चांगली देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचा एकंदरीत जर विचार केला तर हे द्विदल पीक आहे आणि त्याच्यासोबतच हे आपल्याला एक 6 ते 7 महिन्यापर्यंत पूर्णपणे काढणीला आलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे जर तुम्ही जून जुलै महिन्यात जर याची पेरणी केली तर जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या आसपास याचे आपल्याला हार्वेस्टिंग म्हणजे काढणीला आलेलं पाहायला मिळत असतं. आणि हे द्विदल पीक असल्यामुळं याला जे खत व्यवस्थापन आहे तर ते अतिशय योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण कोणतंही द्विदल पीक असू द्या, तुमचं तूर असू द्या, सोयाबीन असू द्या, हरभरा असू द्या, यांसारखे जे पिकं असतात तर ते वातावरणामधून जे काही नत्र असतं तर ते शोषण करून घेतात आणि नत्राची आपल्या स्वतः तिथं गरज भागवलेली पाहायला मिळते. त्याच्यामुळं खत व्यवस्थापनाचा जो भाग असतो तर तो खूप गरजेचा असतो. आपल्याला कमी नत्रयुक्त खतांचा तूर पिकामध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच तूर पिकामध्ये आपल्याला 2-3 प्रकारच्या मुख्य रोगांचा तिथं समावेश झालेला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची समस्या असते तर ती म्हणजे तूर पिकाची कधी आपल्याला अचानक उभळलेली किंवा मर झालेली पाहायला मिळते. तर ती का होते? त्याच्यासोबतच तूर पिकामध्ये पान गुंढाळणाऱ्या अळीचा आणि त्याच्यासोबतच जी काही शेंगामध्ये अळी असती तर शेंग पोखरणाऱ्या अळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत आहे. तर त्याच्यावरती कशा प्रकारे आपण नियोजन व्यवस्थापन करू शकतो तर या संदर्भात अतिशय थोडक्यात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला जाणून घेऊया खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण तूर पिकाची तिथं पेरणी वगैरे करून घेतो तर पेरणी करून झाल्यानंतर आपल्याला जवळपास 25 ते 30 दिवसांनी पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे. पहिल्या खत व्यवस्थापन करताना आपल्याला जे काही पोटॅशयुक्त खतं त्याच्यासोबतच फॉस्फरसयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही प्रति एकरासाठी 1.5 ते 2 बॅगा 12-32-16 वापरू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, तुम्ही DAPचा सुद्धा 75 किलो प्रति एकरासाठी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करू शकता. त्याच्यानंतर आता वेळ येते दुसऱ्या खत व्यवस्थापनाची. दुसरं खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे आणि खूप योग्य पद्धतीने तुम्हाला विनंती आहे का तर त्याच पद्धतीने करा. तर दुसरं खत व्यवस्थापन करताना मित्रांनो, आपल्याला 10-26-26 या खताच्या 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी वापरायच्या आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 14-35-14 या खताचा सुद्धा वापर करू शकता दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये. प्रति एकरासाठी आपल्याला 1.5 ते 2 बॅगा या खताचे वापरायचे आहे आणि हे खत वापरताना म्हणजे पोटॅशयुक्त खताचा दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करायचा आहे. आणि याच्यासोबत आपल्याला प्रति एकरासाठी 10 किलो गंधक किंवा आपण ज्याला सल्फर म्हणतो तर सल्फरचा सुद्धा आपल्याला तूर पिकामध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी जी सगळ्यात महत्त्वाच्या समस्या असतात तर त्या म्हणजे तूर पिकामध्ये आपल्याला मेलेलं तिथं पाहायला मिळतंय किंवा उभळलेलं तिथं पाहायला मिळतंय. तर ते म्हणजे फ्युजेरियम या नावाच्या बुरशीजन्य रोगांमुळं आपली तूर अचानक मेलेली तिथं पाहायला मिळत असते. तर त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी एकतर आपल्याला ज्यावेळेस आपण तुरीची पेरणी करतो तर पेरणी करतानाच आपल्याला काही बुरशीनाशकाचा तिथं बीज प्रक्रियामध्ये वापर करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही BSF कंपनीचं झेलोरा वापरू शकता, एंडोफिल कंपनीचं स्प्रिंट वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो, नवीन UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन किंवा स्वॉल कंपनीचं कॅस्केड किंवा बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं वार्डन या नावाचे नवीन बुरशीनाशकं स्पेशली बीज प्रक्रियेसाठी बनवण्यात आलेले आहेत तर त्यांचा तुम्ही तिथं वापर करू शकता. शेतकरी बंधूंनो, पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तर तो म्हणजे पान गुंढारणारी अळी किंवा शेतकरी मित्रांनो शेंग पोखरणाऱ्या अळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो. तर त्या अळीला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं उपलब्ध आहेत. परंतु आता शेंगामध्ये अळी असेल तर आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येत नाही. आता इथं पाहू शकता, इथं सुद्धा अळीचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं जाणवत आहे, जी की आपल्याला फुलाच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत असतो. ज्यावेळेस आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा असते तर अशा टायमाला आपल्याला काही कीटकनाशकांचा, काही अळीनाशकांचा तिथं वापर करता येतो. ज्याच्यामध्ये तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोएट 5% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक अतिशय स्वस्तात मस्त बसतं. तर त्या अळीनाशकाचा आपण आपल्या तूर पिकावरती फ्लावरिंग स्टेजला वापर करू शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो, एक वक्साना कंपनीचं जेट या नावाचं 1.9% EC इमामॅक्टिन हा घटक असलेलं एक कीटकनाशक उपलब्ध आहे, ज्याचं प्रमाण आपल्याला 25 ते 30 मिली फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ॲम्प्लिगो वापरू शकता. परंतु ॲम्प्लिगो वापरताना आपल्याला शक्यतो जी काही फ्लावरिंग स्टेज असते
तर त्या काळामध्ये वापरणं टाळणं गरजेचं आहे. कारण ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन हा घटक आहे, त्याने आपल्या जी काही तूर पिकाची फुलगळ वगैरे कदाचित थोडीफार प्रमाणात झालेली पाहायला मिळू शकते. तुम्ही कोरॅजन वापरू शकता, तुम्ही बायर कंपनीचं फेम हे देखील अळीनाशक वापरू शकता. अशा विविध प्रकारच्या अळीनाशकाचा आपण वापर करू शकतो. आता फुलाच्या काळामध्ये आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करायचा आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आता ही शेंगाची अवस्था आहे, या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपली तूर येते, तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला 05234 या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही तूर पिकाचं पुरेपूर व्यवस्थापन जर केलं, निश्चितच शेतकरी मित्रांनो तुमचा तुरीचा जास्तीत जास्त उतार तिथं झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असला तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.